मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, बातमी आहे अभ्यासक्रम आराखडा मसुदा, अभ्यासक्रमात बदल, 3री ते 10वीच्या नवीन काय असणार अभ्यासक्रमात. या संदर्भामध्ये पुणे राष्ट्रीय शैक्षणिक परिषद 2020 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद SCERT च्या द्वारे इयत्ता 3री ते 10वीच्या अभ्यासक्रमाचा आराखडा मसुदा तयार केला आहे. त्यानुसार आता अभ्यासक्रमात बदल केला आहे. अभ्यासक्रमाचा आराखडा समजून घेण्यापूर्वी किंवा जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि ही बातमी महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा. तर चला पाहूया अभ्यासक्रमाचा मसुदाचा आराखडा. इयत्ता 6वी पासून व्यावसायिक शिक्षण लागू केले जाणार आहे. तर इयत्ता 9वी साठी समाजातील व्यक्ती, 10वी साठी पर्यावरण शिक्षण पाठ्यक्रम प्रथमच स्वतंत्रपणे तयार करण्यात आला असून या आराखड्याच्या मसुद्यावर 27 ऑगस्ट पर्यंत समाजाकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहे. SCERT चे संचालक राहुल रेखाराव यांनी याबाबतचे परिपत्रक निर्गमित केले आहे आणि प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणानुसार राज्य मंडळाशी संलग्न शाळांमध्ये आता नवा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. यंदा शैक्षणिक अभ्यासक्रम 2025-26 मध्ये इयत्ता 1ली चा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला. त्यानंतर इयत्ता 8वी नंतर 2028 नंतर उर्वरित इयत्तांचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता 3री ते 10वी या वर्गासाठी अभ्यासक्रमाचा आराखडा मसुदा तयार करून पालक, शिक्षक, शिक्षण तज्ञ आणि समाज आणि अशा विविध भागधारकांसाठी हा संकेतस्थळावर खुला केला आहे. आणि याचं संकेतस्थळ आहे https://www.macmaa.ac.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईट वर खुला केला आहे. आणि नवीन अभ्यासक्रमात विषयात समाकलन, सृजनशीलता किंवा सर्जनशीलता, प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास यांच्यावर भर देण्यात आला आहे. तसेच भारतीय ज्ञान प्रणाली, मूल्य आणि स्वभाववृत्ती, पर्यावरण विषयक अध्ययन आणि काळजी शाळांमधील समावेशन, त्यानंतर ही काळाची जी महत्वाची शाळांमध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशन करणे आणि शाळेतील शैक्षणिक तज्ञांचा या आंतर समन्वय क्षेत्रात विविध विषयामध्ये एकात्मिक स्वरूपात समावेश करण्यात आलाय असा मसुदा आहे. इयत्ता 3री ते 5वी पर्यंत परिसर अभ्यास भाग 1 आणि भाग 2 विषयाऐवजी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 आणि 2 हा विषय असणार आहे. एक तर विज्ञान आणि भूगोल या विषयातील आशयाचा समावेश असणार आहे. तर भाग 2 मध्ये इतिहास व नागरिकशास्त्र विषयातील आशय व इयत्ता 4थी मध्ये छत्रपती शिवाजी हे पाठ्यपुस्तक कायम आहेत. इयत्ता 6वी मध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचा, तर 9वी पासून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयाचा स्वतंत्र पाठ्यक्रम तयार करण्यात आला आहे. इयत्ता 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने NCERT ने अंतिम केल्यानंतर त्या आराखड्याचा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला जाईल. इयत्ता 6वी पासून व्यावसायिक शिक्षणाचे प्रत्यक्ष अनुभव, कृषी करणे, कृषी, कुक्कुटपालन, बागकाम, मेकोट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अन्न प्रक्रिया, लाकूड काम, पर्यटन, रोजगार कौशल्याचा अभ्यासक्रम आणि 3ऱ्या भाषेबाबत निर्णय नंतर घेतला जाणार आहे. आता तो निर्णय घेतला नाही. तर 1ली पासून 3री पर्यंत भाषा लागू करण्याकरता वाद निर्माण झाला होता. त्यानंतर डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय घोषणा केली आणि अंमलबजावणीबाबत समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार होणाऱ्या शासनाच्या निर्णयास अनुकरण 3ऱ्या
भाषेबाबत निर्णय लागू करण्यात येईल तोपर्यंत सध्याची पद्धती सुरू आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.